स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आवाज येतोय मागेपर्यंत? तर बेंगळुरू मधील सर्व मराठी मित्रमंडळींचं मित्रमंडळ बेंगळुरू तर्फे हार्दिक स्वागत. असं म्हणतात कुठल्याही चांगल्या कार्याला जर सात्विक प्रेरणेची जोड लागली तर त्याला देवाचे आशीर्वाद तर मिळतातच, पण चांगली माणसं पण जोडली जातात. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, या उदात्त प्रेरणेनं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापित केले. त्याचप्रमाणे सर्व मराठी जनांनी एकत्र यावे या भावनेनं मित्रमंडळ गेली 45 वर्ष आपल्या शहरात कार्यरत आहे. फेब्रुवारीचा महिना आपल्या मराठी लोकांसाठी खासच, कारण हा महिना शिवजयंती बरोबर घेऊन येतो तो मराठी भाषा गौरव दिवस. छत्रपतींच्या प्रेमाने जसं आपल्याला बांधून ठेवलंय तसंच मराठी भाषेच्या प्रेमाने देखील आपल्याला बांधून ठेवलंय, नाही का? नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी फार सुंदर भाषण केलं. जर कोणी ऐकलं नसेल तर जरूर ऐकावं, इंटरनेटवर अवेलेबल आहे. तर त्या भाषणामध्ये त्यांनी बोललेलं एक वाक्य मला प्रचंड आवडलं. त्या म्हणतात, आपल्या भाषेला माय मराठीला यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर आपल्या भाषेचा उगम नक्की केव्हा झाला असेल? तर त्या असं म्हणतात, मला वाटतं एका मराठी माऊलीनी जेव्हा अंगाई गीत आपल्या बाळासाठी गायला असेल तेव्हाच आपल्या भाषेचा जन्म झाला असेल. आपल्याच या माय मराठीला हाताशी घेऊन छत्रपती शिवाजींनी मावळे जोडले आणि स्वराज्य स्थापित केले. अशीच ही महती आपल्या भाषेची आणि छत्रपती शिवरायांची. आपले हे राजे किती मोठे हो, नुसते मिरवायचंच नाही तर आज नाही तर येणाऱ्या प्रत्येक पिढीने स्वतःमध्ये त्यांच्याचा एक तरी गुण जिरवायचा, नवे मुरवायचा, असे आपले महान राजे. त्यांच्याबद्दल समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीचे जो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांचे आठवावे, जीवत तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूप. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. तर अशा या छत्रपतींना आपण वंदन करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी पुण्याचा ॲक्च्युली हे सांगण्यामागचा हाच उद्देश आहे की मी जिथे राहत होतो, जे पुण्यामध्ये रेवारपेठ आहे, तिथून 750 मीटर अंतरावर एक ऐतिहासिक वास्तू आहे, लाल महाल. लाल महालाबद्दल आपल्याला माहितीच आहे. तिथे एक घटना घडलेली होती शिवरायांच्या काळामध्ये, ती म्हणजे शाहिस्तेखानाची बोटं छाटली. तर मी तिथे रोज म्हणजे रोज संध्याकाळी आम्ही खेळायला जायचो. म्हणजे फारच जवळ होतं आम्हाला लाल महाल. तर तिथे सवंगड्यांबरोबर खेळायला गेल्यानंतर माझे सवंगडी जेव्हा खेळत असायचे तेव्हा मी पायऱ्या चढून वर जायचो आणि ते आपल्या पुस्तकामध्ये जसं एक चित्र होतं, तिथे शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती शिवरायांनी, तर ते आठवायचं मला आणि मी तो सीन तिथे बघायचो. म्हणजे मी ते फील करायचो तिथे की शिवराय आलेले आहेत, शाहिस्तेखानावर त्यांनी तलवार उगारलेली आहे, तो पळत आहे आणि त्याची बोटं कट झालेली आहे. आणि 5 मिनटं मी तिथे शून्य होत होतो, म्हणजे 3री-4थीत असेल मी त्यावेळेस. आणि मग त्यानंतर मी खाली खेळायला जायचो माझ्या मित्रांबरोबर, शिवरायांचं स्मरण करून. आता शिवराय म्हणजे लहानपणापासूनच आमची आजी आम्हाला शिवरायांबद्दल सांगायची, त्याच्यामुळं शिवराय जास्त जवळचे.
तर शिवरायांनी म्हणजे स्वराज्याची जी स्थापना केली त्यामध्ये नुसत्या त्यांनी भूमीच नाही जिंकली तर स्वराज्यातली माणसंसुद्धा जिंकली त्यांनी. म्हणजे कित्येक माणसं त्यांनी तर स्वराज्यासाठी जीव दिलेले आहेत, प्राण दिलेले आहेत. म्हणजे जसं की तानाजी मालुसरे, मोरारजी आणि बाजीराव यांनी असे म्हणजे जीव दिलेले आहेत. आणि काही मावळे त्यांनी असे तयार केले की ते निष्ठावंत म्हणजे येसाजी कंक, जीवा महाला, संभाजी कावजी. मी इथे सांगणार आहे तुम्हाला एक शिवरायांचे म्हणजे एक काही निर्णय त्यांनी असे घ्यावे लागले त्यांना की म्हणजे फार अवघड होतं त्यावेळेस स्वराज्य टिकवण्यासाठी म्हणा किंवा काही निर्णय त्यांना मनावर दगड ठेवून घ्यावे लागले. त्याच्यातला एक प्रसंग मी सांगणार आहे तुम्हाला. मे बी तुम्हाला म्हणजे तुम्ही तो ऐकला असेल, पाहिला असेल. पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर तो सादर करतो की जसे मावळे त्यांनी तयार केलेले त्याच्यामध्ये एक होते संभाजी कावजी आणि येसाजी कंक असे बरेच निष्ठावंत मावळे होते. पण त्या निष्ठावंत मावळ्यांमध्ये संभाजी कावजी हे नाव थोडंसं चुकल्यासारखं होतं. ते का तर ते पुढे आपण पाहू म्हणजे कसं ते चुकलं. म्हणजे त्या निष्ठावंत मावळ्यांमध्ये त्यांना आपण धरू शकत नाही. ते नंतर का असं झालं ते तुम्हाला सांगतो की म्हणजे संभाजी कावजी हे बलदंड शरीराचे एकदम अफजल खानासारखे एकदम धिप्पाड वगैरे होते आणि शिवरायांचे फार जवळचे होते. म्हणजे स्वराज्य स्थापनेपासून ते शिवरायांबरोबर होते. आता जेव्हा 1956मध्ये जावळीची मोहीम केली आपली शिवरायांनी त्यावेळेस सुद्धा ते त्यांच्याबरोबर होते. म्हणजे चंद्रराव मोरे यांच्या निपातानंतर त्यांचे जे धाकटे बंधू होते हनुमंतराव मोरे यांचं जेव्हा म्हणजे हे स्वराज्यासाठी जरा घातक होऊ लागले तेव्हा संभाजी कावजी यांचे म्हणजे मुत्सद्दी असे होते ते. आणि त्यांनी संभाजी कावजी हे गेले आणि त्यांनी भेट घेतली हनुमंतराव मोरे यांची. आता हनुमंतराव मोरे हे जे होते त्यांचा स्वराज्याला त्रास होत होता आणि त्यामुळे त्यांनी सौहार्दाचं पहिले बोलणं केलं आणि एकांत ठिकाणी एकांत पाहून त्यांनी कट्यारीचा वार केले त्याच्यावर आणि त्यानंतर जावळी शिवरायांच्या ताब्यात आली असं सदर बकरीमध्ये उल्लेख आहे. तर म्हणजे त्यांचे जे हे जे कौशल्य होतं ते पाहून म्हणजे शिवरायांचं म्हणजे त्यांनी काय केलं की एकतर ते जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले होते, अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस अफजल खानाच्या वाटाघाटीमध्ये शिवरायांनी 10 अंगरक्षक नेमले होते. त्या 10 अंगरक्षकांमध्ये एक संभाजी कावजीसुद्धा होते. कारण अफजल खाना एवढा धिप्पाड माणूस आपल्याबरोबर असायला हवा असं शिवरायांना वाटत होतं आणि त्यातले एक संभाजी कावजी होते. तर जेव्हा अफजल खानाने दगा केला तेव्हा शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि तो जखमी अवस्थेत तसाच पालखीमध्ये जाऊन पळू लागला. तेव्हा शिवराय शामियान्याच्या बाहेर आले. त्यांनी आदेश केला की त्याला जाऊ नका देऊ, त्याला अडवा. संभाजी कावजी लगेच गेले आणि त्यांनी भोई जे होते ते पालखी घेऊन जायचे तर त्यांच्या एका वारामध्ये त्यांचे पाय तोडले आणि तो खाली पडला अफजल खान. त्याचा शिरच्छेद केला संभाजी कावजी यांनी आणि ते शिर घेऊन महाराजांकडे आले. तर अशा पद्धतीने त्यांनी मन जिंकलं होतं शिवरायांचं आणि ते सुरुवातीपासून ते शिवरायांबरोबर होते. म्हणून मग त्यांनी चाकणच्या पागेवर त्यांची अधिकारी म्हणून नेमणूक केली. आता 1960मध्ये जेव्हा शाहिस्ते खान जेव्हा आला आणि त्यावेळेस त्याची नजर गेली चाकणच्या संग्रामदुर्गावर आणि तिथे होते आपले फिरंगोजी नरसाळा यांनी 55 दिवस लढा दिला आणि शेवटी तो किल्ला शाहिस्ते खानाच्या ताब्यात दिला. परंतु शाहिस्ते खानाचा जोर आणि वाढता जोर आणि त्याचं सैन्य बघून काही मावळे फितूर झाले आणि ते जाऊन शाहिस्ते खानाला मिळाले. आता ही बातमी आणि त्याच्यामध्ये संभाजी कावजीसुद्धा होते. ही बातमी जशी शिवरायांना कळाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आता म्हणजे यांना बरीचशी माहिती आहे स्वराज्याबद्दल तर आपल्याला यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. म्हणून त्यांनी आदेश केला प्रतापराव गुजर यांना, सरनोबत होते ते, की तुम्ही यांचा बंदोबस्त करा. म्हणून मग ते जेव्हा शाहिस्ते खानाशी मिळवणूक केली होती त्यांनी तेव्हा त्यांना मौजे मलकर येथे नामदार म्हणून त्यांनी हे केलं होतं. अधिकारी त्यांनी पण नेमलं होतं त्यांची उपयोगिता पाहून शाहिस्ते खानाने आणि त्यांना 500 स्वारांची सनद दिली होती. तर हे सगळं करत तिथे ते असताना सरनोबत प्रतापराव गुजर तिथे गेले आणि शिवरायांच्या आदेशानुसार त्यांनी
त्याच्यावर हल्ला केला. संभाजी गावजी यांनी सुद्धा प्रतिकार केला, पण त्यांचा निभाव लागू शकला नाही. आणि त्यानंतर 1961 साली एप्रिल 1961 त्यांनी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून वर केला. तर अशा पद्धतीने जर शिवरायांना काही निर्णय घ्यावे लागले स्वराज्य टिकवण्यासाठी, पण जी लोकं त्यांच्याबरोबर होती त्यांची दृष्टी तेवढी मर्यादित राहिली. म्हणजे त्यांना हे कळलं नाही की जेव्हा आपण मुघलांना जाऊन मिळतो तेव्हा मुघलांचं राज्य आपण मराठ्यांवर किंवा हिंदूंवर लादतो आहे, हे त्यांना समजलं नाही. आणि त्यामुळे शिवरायांना हा निर्णय घ्यावा लागला. तर अशा पद्धतीने त्या न्यायनिवाडा वगैरे करण्यात पण शिवाजी महाराज आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ते प्रजादक्ष आणि प्रजाप्रेमी असा राजा आहे. शिवराय म्हटलं तर काय आठवतं, तर जो 65 किलोची तलवार चालवतो तो येसाजी, जो 2000 शत्रूंच्या सैनिकांसमोर एकटा जाऊन लढतो तो संताजी, जो शत्रूंच्या छावणीमध्ये जाऊन सोन्याचा कळस आणतो तो धनाजी, आणि जो वाघाला आडवा फाडतो तो संभाजी, आणि या सगळ्यांना घेऊन जो स्वराज्याचं स्वप्न बघतो तो शिवाजी. असे आमचे शिवाजी महाराज. जय महाराज. पर्टिक्युलरली त्यांच्या युद्धनीतीबद्दल संपूर्ण जगामध्ये अतिशय कुतूहल आहे. गुरिल्ला वॉरचे जनक म्हणून त्यांना संबोधलं जातं. गुरिल्ला वॉर म्हणजे कमी फौजेनिशी, कमी ताकदीनिशी अचानक हमला करायचा आणि गॅप पळवून जायचं. त्याच्यामध्ये ही जी हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये गुरिल्ला वॉरबद्दल जे सांगितलं जातं ते आर्मीमध्ये, इंडियन आर्मीमध्ये पर्टिक्युलरली त्यांचं एक क्लास घेतला जातो. एक दिवसाचा नाही, पूर्ण 30 दिवसाचा क्लास असतो की ज्याच्यामध्ये गुरिल्ला वॉर कसं लढायचं, कमी फौजेनिशी काय करायचं हे बद्दल सांगितलं जातं. आणि एवढंच नाही तर ब्रिटिश आर्मीमध्ये, जर्मन आर्मीमध्ये, आणि आता US मला कल्पना नाही, पण ब्रिटिश आणि जर्मन आर्मीमध्ये तर पर्टिक्युलरली शिवाजी महाराजांबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या जातात. आपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात, पण त्यांनी कसे लढलेले आहेत याच्याबद्दल अत्यंत डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतात. आणि आपले पर्टिक्युलरली मराठा रेजिमेंट याचा वापर करते. 1971चं जे युद्ध होतं त्यावेळेला एका बंकरमध्ये आपले जे सैनिक होते ना ते फार कमी प्रमाणामध्ये होते आणि अचानक खूप मोठा हल्ला झाला होता. आता यांना काय करायचं, कसं सोपवून धरायचं, आणि एक एक तर जवान मरत होता, शहीद होत होता. त्यांना लगेच आठवलं तिथला जो त्यावेळेला कमांडर जो होता त्याला हे करणारा, सर्व मराठीच लोक होते, त्यांना शिवाजी महाराजांची रणनीती माहीत होती. जे कात्रच्या घाटामधली गोष्ट सर्वांना माहीत असेल, बैलांच्या शिंगाला मशाली बांधून एंट्री केली होती त्यांनी, आणि सर्व फौज त्याची जी होती ती पळून गेली होती. सेम थिंग यांनी केली होती. जे लोक मेले होते म्हणजे जे जवान जे शहीद झाले होते त्यांना त्यांच्या मशीन गन चालू करून एकच व्यक्ती 5-5 मशीन गन चालवायचा, तिथे चालू करायचं, धाव तिथे यायचा, इथे यायचा, पुन्हा असे करत जाईल. असे ते 7-8 लोक होते. त्यांनी जवळ असं दाखवलं ते 100 लोक आहेत, आणि अक्षरशः 1 तासभर ते सतत लढत राहिले आणि ती फौज पळून गेली पाकिस्तानाची. म्हणजे त्याचा हा जो उपयोग आहे त्याचा वॉरमध्ये असा उपयोग करून घेतला. त्या शिवाजी महाराजांनी आता कल्पना करा, पुण्यापासून तर कुठची सुंदई म्हटलं ते सुरत, हां, तर सुरतमध्ये छापा मारला. अंतर किती होतं? खूप मोठं अंतर आहे. पण तिथपर्यंत त्यांनी जे गेले शिवाजी महाराज, कोणालाही पत्ता लागला, कोणालाही नाही लागला, केव्हा पोचले तिथे जाऊन, आणि पूर्ण तयारीनिशी तिथे गेले. त्यावेळेला तिथे जी लुटालूट केली, एक जण व्यक्ती सतत बसायचा, काय काय लुटलेला आहे काय काय नाही, खजिने भरायचे, आणि दुसरे जण असायची एक पार्टी, ती संपूर्ण ती जे काही जमा केलेलं आहे हे सर्व बैलांवरती लादायचं, घोड्यांवरती लादायचं आणि गाढवांवरती लादायचं, आणि ताबडतोब पाठवायचे, रवाना करायचे. लमाण लोक हे काम करायचे सुरतेपासून इथे. आणि रस्ता कसा निवडला होता? घाटातून, जंगलातून, ज्या ठिकाणी कोणाला समजणार नाही. जनरली जर फौजरी पाठीमागे आली तरी कुठून जाणार? मेन रोडने जाण्याचा प्रयत्न करणार ना. जंगलातल्या वाटा कोणाला माहीत होत्या? कोणालाच नाही. पण शिवाजी महाराजांनी ही मुद्दामून अशी त्यांची रणनीती अशी असते, ज्याला गुरिल्ला वॉर म्हणतात तसं. किती दिवस लागले त्यांना सुरतेमध्ये? 3 दिवसामध्ये सुरत लुटली त्यांनी, आणि 1 आठवड्यामध्ये वापस पण आले.
आणि कसे आले, कुठे आले, कुठून आले, काय आले, कोणाला पता नाही. आज सुद्धा माहीत नाही कोणत्या वाटेने आले ते. म्हणजे हे मानता येईल की शिवाजी महाराज ज्याला म्हणतात की जनक, खरंच शिवाजी महाराज हे गुरिल्ला वॉरचे जनक होते हे इतिहासाने सिद्ध करून दिलेलं आहे. एवढंच नाही, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हो. आता साधी गोष्ट सांगायची, पंधरावर पळाले तिकडे माहिती आहे सर्वांना, त्याच्यामध्ये किती लोक होते, फार कमी लोक होते. पण त्यांनी जागा कुठे निवडली त्यावेळेला घोडखिंड, एवढ्या मोठ्या त्याला थापून ठेवण्याचा घोडखिंड. तर माहिती आहे एका वेळेला जाणार 4 लोक जाणार, 5 लोक जाणार, जास्त नाही जाऊ शकत. फक्त ती जागा निवडली. हे सगळं गुरिल्ला वॉरचं परिणाम आहे. साधे नाही, साधे दगडांनी मारा केलेला लोकांनी गोपन हातामध्ये पण चालवली आहे. गुरिल्ला वॉरमध्ये तानाजी मालसुरे किती लोक येऊन गेले वरती, फार कमी, 60 ते काहीतरी 100 मावळे येऊन गेले, पण जिंकून आले. याला म्हणतात गुरिल्ला वॉर. कमी फौजेमध्ये कमी लोकांचा हे होत, म्हणजे शहीद करून किंवा न होता सुद्धा. आणि त्याच गुरिल्ला वॉरचा आत्ता उपयोग झालेला आहे. सर्वांना माहिती आहे पाकिस्तानमध्ये पैसे घुसल्याने कसे वापस आले, हीच ती डोकं आहे गुरिल्ला वॉरचा. आणि त्या ठिकाणी ज्यांनी ही कल्पना टाकली डोक्यामध्ये मोदीजींच्या, तो मराठी माणूस होता, हे लक्षात ठेवा. म्हणून शिवाजी महाराज आणि गुरिल्ला वॉर हे फेमस आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि हे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण बघत आणायचं. कमी मनुष्यबळाद्वारे, कमी साधन संपत्तीद्वारे कसं मोठं काम करता येईल याचा जर आपण उपयोग केला तर खरोखर शिवाजी महाराजांप्रती आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही इतिहासातला एक अत्यंत वेगळा प्रसंग आपल्यासमोर सादर करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा त्यांच्या आईकडून म्हणजे जिजाऊ माँसाहेबांकडून मिळाली, हा इतिहास तर सगळ्यांना माहिती आहे. पण जिजाऊंच्या मनात ही एवढी मोठी आग निर्माण झाली कशी, यामागे एक खूप मोठा प्रसंग आहे, ज्या प्रसंगाला तसं इतिहासात फार प्रसिद्धी मिळालेली नाही. जिजाऊ या लखोजी जाधव या अत्यंत मोठ्या सरदारांच्या कन्या होत्या आणि लखोजी जाधवांच्या घरी घडलेली ही घटना, हा प्रसंग आम्ही विश्वास पाटलांच्या एका कादंबरीतून घेतलेला आहे. कादंबरी असल्यामुळे नाट्यमयता करण्यासाठी त्यात थोडेसे डिटेल्स ॲड केलेले असू शकतील, पण घटना जी आहे ती मात्र पूर्णपणे सत्य आहे. चला तर सुरुवात करूया. सगळ्यांना मागेपर्यंत ऐकू जात आहे ना नीट? जाधवरावांचा कुटुंब कबिल्यासहचा गोट किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच पडला होता. मोहिमेच्या काळातला सरदारगिरीचा तो बडा अवाढव्य तंबू, त्याच्या भोवती उभारलेल्या नोकरा चाकरांच्या असंख्य राहुट्या, समोरच्या अंगाला झुलणारी घोडी आणि मस्त रवंथ करत पुढचे पाय निवांत सोडून बसलेले हत्ती. तिथेच जाधवरावांची लहान मुलं मुली आट्यापाट्याचे आणि बाजूच्या झाडांवरच सूर पारंब्याचे खेळ खेळण्यात मग्न होते. टापांचे खाड खाड आवाज करत सोबतचं घोड्याचं पथक आणि मेढा येऊन पोचलं. तशी जाधवरावांच्या पोटात खळबळ उडाली. घरातल्या चिमुकल्या पोरींनी मेढ्याकडे धाव घेतली आणि हर्षभरीत होऊन त्या मोठ्यानं ओरडू लागल्या, ताईसाहेब आल्या, ताईसाहेब आल्या. बाहेरचा गोंगाट गोटात ऐकू गेला. पाठोपाठ दरबारी पोशाखात तयार झालेले लखोजीराव आणि त्यांच्या मागोमाग जिजाऊंच्या मातोश्री गिरिजाबाई दोघेही पटकन बाहेर आले लेकीचं स्वागत करायला. झटकन पुढे होत त्यांनी आपल्या लेकीला आलिंगन दिलं. पोटाशी धरलेल्या जिजाऊंना हलकेच दूर करत स्वतःच्या सुंदर शेलाट्या लेकीकडे त्यांनी कौतुकानं पाहिलं. तेवढ्यात पाठोपाठ ऐन तारुण्यातले त्यांचे बंधू राघवराव, अचलोजीराव आणि भाचे यशवंतराव मोठ्या कौतुकाने सामोरे आले. दोघे बंधू कमरेत झुकून हात हलवून मुजरा ताईसाहेब असं म्हणत आनंदाने त्यांचं स्वागत करू लागले. मग बसल्या बसल्या राजकारणाच्या गोष्टी सुरू झाल्या.
सध्या निजामशाहीच्या गादीवर बसलेला निजाम भलताच लहरी आणि विचित्र असल्याची गोष्ट निघाली. जोवर निजामशाहीत मालिक बाबा अंबर होते तोवर कसलीच चिंता नव्हती. दिल्या शब्दाला जागणारा माणूस होता तो. लखोजीराव दरबाराकडे निघण्यासाठी चुळबुळ करू लागले. तशा गिरिजाबाई म्हणाल्या, मला काय वाटतं, आज दरबारात हजर नाही राहिला तर काय बिघडणार आहे? हो, पण असं कशासाठी? नाही, ठरल्याप्रमाणे सगळेजण वेरूळला जाऊन येऊ. नाही नाही, तशी कोणाच्या रागा लोभाची पर्वा करण्याचं आम्हाला काहीच कारण नाही. आम्ही आमच्या समशेरीचे राजे आहोत, लखोजीराव म्हणाले. पण सर्वांनाच कसल्या तरी काळजीनं भेडसावलं होतं. राघवराव चिंतेच्या सुरात सांगू लागले, आईसाहेब, परिस्थिती फारशी चांगली नाही. मोगलांची सेवा चाकरी सोडून इकडे यायला आम्ही जाधवराव मंडळींनी उगाच जरा घाई केली असं मला वाटतंय. असं का म्हणतात? गिरिजाबाईंनी धास्तावून विचारलं. आपला राज्यकर्ता धनी निजाम पातशाह याचंच काही खरं नाही. अलीकडे ते पट्टीचे दारूबाज आणि संशयी बनले आणि त्या हमीद खानाच्या बेगमेनं त्यांना ताटाखालचं मांजर बनवलंय. दरबारी हजेरी तर लावावीच लागेल. आम्ही जाऊन येतो. आणि मंडळी निघाली सुद्धा. तसा विशेष प्रसंग असल्याशिवाय निजामाच्या शीश महालात तुतार्या आणि शहाजणे वाजायचीच नाही. अलीकडच्या काळात तर आग्र्याच्या दिवाण ए खास नंतर दक्षिणेत निजामशाही दरबाराचीच वाहवा होत होती. काय ते वैभव, काय तो दरारा. अचानक महालाच्या देवरी बाहेरची मंगलवाद्य वाजू लागली. तेव्हा खाशा दरबाराच्या कल्पनेने दौलताबाद नगरीचे कानच टवकारले. वृद्धत्वाकडे झुकत चाललेले पण बळकट हाडापेराचे लखोजीराव जाधव दमदार पावलं टाकत एखाद्या हत्तीसारखे झुलत झुलत महालाच्या कमानीतून बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे राजकुमारही रुबाबात आत प्रवेशले. दरबाराचे काम रितसर सुरू झाले. एका अंमलदाराने मोठ्याने पुकारा केला, राजा ए सिंदखेड, लखोजीराव जाधव, शाही सन्मान के वास्ते आगे आइए. आपल्या नावाचा दरबारात होणारा तो जयघोष लखोजीरावांना खूपच सुखावून गेला. नकळत त्यांच्या ओठावरच्या दाट मिशांमध्ये आणि गालावरच्या पांढऱ्या कल्ल्यांमध्ये हसू फुटल्यासारखं झालं. बाहेरचे कोणी काही म्हणू दे, आपल्या सुलतानांचा तो जिव्हाळा पाहून लखोजीराव खुशच झाले. निजाम साहेबांच्या इशाऱ्यानुसार ते 4 पावलं पुढे चालून गेले आणि अगदी पुढ्यात उभे राहिले. मोठ्या आदरभावाने दरबारातील इतर खाशे त्यांच्याकडे पाहू लागले. गेली 4-5 दशकं दख्खनच्या राजकारणात मुरलेला बडा मराठी खेळिया अशी लखोजींची ख्याती होती. ते छातीशी ढाल तलवार घेऊन आदराने उभे होते. तितक्यात पाठोपाठ शेर के बच्चे शेर, गाझी राघवराव, बहादुर अचलोजीराव और जवान मर्द यशवंतराव, इन्हें भी शाही सरंजाम पेश किया जाएगा अशी ललकारी घुमली. लखोजीरावांचे पुत्र आणि नातू मोठ्या रुबाबात समोरच्या बाजूला येऊन उभे राहिले. आणि पाठोपाठ सफदर खान, फरहाद खान आणि मोती खान असे रापल्या चेहऱ्याचे 3 सरदार सामोरे आले. त्या तिघांच्या हाती सोन्याच्या पराती होत्या. ते आस्ते कदम पुढे आले. त्या 3ही सुवर्ण थाळ्यांमध्ये रेशमी रुमालाखाली काही किमती भेटवस्तू झाकल्याचं दिसत होतं. लखोजीरावांचे जे चाहते तिथे मौजूद होते त्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या होणाऱ्या सन्मानाचा खूपच अभिमान वाटत होता. मात्र पडद्या मागच्या नुरानी बेगमचा चेहरा तांबूस लाल झाला होता. बुरहान निजामशहानं लखोजी जाधवांच्या गोटीबंद देहावरून नजर फिरवली आणि काहीशा आंबट गोड शब्दात ते बोलले, लखोजीराव, आप जैसे रणगाजी, आप जैसे ईमानदार,
और बुजुर्ग साथी दुनिया में नहीं मिल सकते. धन्यवाद खाविद, लखोजीराव खाली मान घालून म्हणाले. मगर किसी भी वजह से ऐसा शख्स फिर हमारे दुश्मन बादशाह से जंग मैदान में जा मिलेगा तो हमारा क्या होगा. या थेट हल्ल्यानं लखोजीराव चांगलेच विचलित झाले. त्यांनी पाठीमागे नजर टाकली तेव्हा त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघणारे शेकडो डोळे त्यांच्या मानवी स्वभावाला सहन होईना. अगदी गहिवरल्या आवाजात ते म्हणाले, हुजूर, साफ साफ झूठ आहे हे. अगर सच होगा तो. नहीं हुजूर, आप भूतकाळ विसरताच कसे. 1-2 नव्हे, सलग 7 निजामशहांची गेली अखंड 40 वर्ष सेवा करणारं हे शरीर, त्याला आपण दगाबाजीचा डाव लावताच कसे. निजामाच्या मुखावर पुन्हा विचित्र हास्य उमटलं. लगेच त्यांनी चौघड्याजवळच्या खिदमतगारांना नजरेचा इशारा केला. तशी शहाजणांच्या सुराबरोबर दरवाजात नव्यानं ललकारी घुमू लागली. सिंदखेड राजाजी लखोजीराव के सुपुत्र गाजी राघवराव, अचलोजीराव और नाती शेर ए जंग यशवंतराव को शाही सरंजाम पेश किया जाए. निजामशहाच्या मंद हास्याबरोबर वातावरण सैलावले. आपल्या बावरलेल्या पुत्रांकडे आणि नातवांकडे लखोजीरावांनी जणू डोळ्यानं इशारा केला. जाऊ द्या पोरांनो. दरबारात होते कधी कधी अशी ताणाताणी. विसरा सारं आणि स्वीकारा खुल्या दिलानं हा सन्मान. 3ही सरदार सामोरे आले. ते राजकुमार गुडघ्यांवर बसले. आता काही क्षणातच निजामांकडून आपल्या पुत्रांना सरदारकीची वस्त्र बहाल केली जातील असं लखोजींना वाटत होतं. आणि तेवढ्यात वाद्यांचा ठेका बदलला. मंगलसुरांच्या जागी रणभरीचे कर्कश सूर कानी येऊ लागले. पाठोपाठ खुद्द निजामशहाची लंब्या कठोर सुरातली आज्ञा ऐकू आली. तामील. आणि त्याबरोबर 3ही सरदारांनी पदकांवरची रेशमी आच्छादनं काढून झटकन बाजूला फेकली. त्या आड लपवलेल्या आखूड परंतु विलक्षण धारेच्या समशेरी बाहेर उपसल्या. निजामाच्या समोर आदरानं खाली मुंडी घालून उभे असलेले ते 3 युवराज, त्यांना काही कळायच्या आधीच त्या निष्ठुर समशेरी चमक झाडल्यासारख्या क्षणभर हवेत तळपल्या आणि 3ही तरुणांच्या मानेवर जाऊन आदळल्या. त्यांची मुंडकी धडापासून वेगळी झाली. समोरच्या बाजूला उभे असलेले लखोजीराव जागीच दगड झाले. आपल्या सुपुत्रांची आणि नातवांची बैल बाजारात करावी तशी उघड हत्या. लखोजींचे मस्तक गरगरले. त्यांना रडता येत नव्हतं, ओरडायचं सुचत नव्हतं. ते तसेच अर्धवट दरबारात खाली बसले. दुसऱ्या बाजूला 3ही सांजेच्या वेळी समोरच्या किर्ण झाडीतून 4 घोडी वेगाने पुढे सरकत होती. रात्रीच्या थंडगार वाऱ्यातून जिजाऊ आपला घोडा पुढे काढत होत्या. बाकीच्या मैत्रिणीही आपापली घोडी घेऊन त्यांच्याबरोबर धावत होत्या. सगळ्या जणी चिडीचूप. दौलताबादपासून वेरूळ तसं म्हटलं तर अगदी जवळ. ठरल्याप्रमाणे दरबारातले काम आटोपताच त्यांचे पिता आणि बंधू सारेच तिकडे कृष्णेश्वराच्या दर्शनाला येणार होते. पण दिवस बुडला तरी आपल्या परिवारातलं कोणीच कसं फिरकलं नाही. जिजाऊंना विविध शंकांनी घेरून टाकलं होतं. मग काळजीने सगळीच घोडी माघारी वळवली गेली. जिजाऊंसाठी आजचा दिवस खूपच एकाकी आणि खूपच दुःखी होता. हुरहुर त्यांचा पिच्छा सोडत नव्हती. त्या परांड्याच्या किल्ल्याहून निघाल्या तेव्हा शहाजींनी त्यांना शब्द दिला होता, कामाचा कितीही रगाडा असला तरी मी तिकडे येईन. उशीर झाला तरी संध्याकाळच्या कृष्णेश्वराच्या पूजेला का होईना नक्की मी दाखल होईल. पण तसं काहीच घडलं नाही. मंदिराकडे कुणीही फिरकलं नाही. न पिता न पती. एकदाची घोडी जाधवरावांच्या पोटाजवळ पोचली. घाबऱ्या घोबऱ्या जिजाऊ घोड्यावरून खाली उतरल्या. समोरच्या अंधारात पूर्णपणे तुटून गेलेला गोठ दिसत होता. कनातींच्या भिंतींना उभे फाके पडले होते. आतल्या बाजूला मातीच्या 2-3 पणत्या जळत होत्या.
त्याच्या प्रकाशात तंबूचे उखडलेले खांब, तुटलेल्या दोऱ्या आणि चौफेर मोडून पडल्यासारखी दिसणारी माणसं. अनेकांनी अंगाची मुटकुळी केलेली, बाकीचे तसेच कलंडलेले, काही हताश होऊन बसलेले. अनेक जण थंडीनं कुडकुडत होते, पण उभं राहून बोलण्याची ताकद कोणाच्याही शरीरात दिसत नव्हती. कोणी फिरवला हा वरवंटा? हा वरवंटा आमच्या माहेरावरून? हा घात म्हणावा की अपघात? सैर भैर झालेल्या जिजाऊ तशाच त्या मोडक्या गोटाकडे पडत आल्या, तर समोरच्याच तंबूच्या मेढीला टेकून बसलेली एक हताश वृद्धा त्यांच्या नजरेस पडली. त्याबरोबर जिजाऊ धावत गेल्या आणि वृद्ध स्त्रीला पोटाशी कवटाळून किंचाळल्या, मातोश्री मातोश्री, आई साहेब हे काय झालं? आपला पोट तुटला? हे काय? हे सारं आभाळच फाटून कोसळलं आपल्या माथ्यावर. एका जागी प्रेतासारख्या अचेतन होऊन बसलेल्या मातोश्री जिजाऊंची नजर त्यांच्या खांद्यावरून खाली सरकली. गिरिजाबाईंच्या मांडीवर त्यांनी आपल्या पुण्यवान पित्याचे, लखोजीरावांचे छिन्न विछिन्न मृत शरीर विसावलेलं बघितलं आणि त्यांच्या मनाचा बाण फुटला. सिंदखेडच्या हवेलीतल्या सज्जात अनेकदा आपल्या मांडीवर झोपलेल्या लहानुल्या जीवचे डोके कुरवाळणारे ते मायाळू हात, तो पहाडासारखा पिता एकाएकी नाहीसा होत. ह्या कल्पनेचा घात त्याला सहनच होत नव्हतं. लखोजीरावांसारख्या आपल्या धैर्यवान शौर्यवान पित्याचा असा दुर्दैवी अंत, हे कसले अरिष्ट म्हणावे. तेवढ्यात अंधारातून पंताजी गोपीनाथ पुढे आले. काका काका, कोणाचं हे अदमकृत्य? निजामाचं, दुःखानं पंताजी बोलले. पण आमच्या माणसांचं असं थेट शिरकाण करण्याचं कारण तरी काय? निजामांच्या कानावर कोणीतरी कागाळी घातली म्हणे की लखोजीराव निजामांना सोडून पुन्हा दिल्लीकर बादशहाला सामील होणार. अहो, पण कुणी काहीही बरळेल म्हणून हे असं हत्याकांड? ज्यांनी सुलतानाचं वैभव वाढावं म्हणून आयुष्याची 40-50 वर्ष खर्ची घातली, त्यांच्या नशिबी ही अशी बक्षिशी? जिजाऊंनी विचारलं. त्या अकल्पित घातपातानं जिजाऊंचं मस्तक भणाणून गेलं होतं. घटनेचा जितका अधिक विचार करावा तितके अंगातले निखारे अधिकच फुलत चालले होते. घटनेची बातमी मिळताच तिकडे धावत आलेले शहाजी राजे त्यांच्या समोर आले आणि त्या उद्गारल्या, आमच्या सोहळ्यासमोर लखलखणारी ती निजामाची दौलताबादची राजधानी आत्ताच्या आत्ता पेटवून द्या. त्या अन्यायी घातकी दरबाराची तप्त राख प्राशन करण्याचे डोहाळे आम्हाला लागलेत. हे डोहाळे आणि हे निखारे कधी विझलेच नाही. जिजाऊ राणीसाहेबांच्या मनात ते वर्षानुवर्ष तसेच जळत राहिले आणि त्यांच्या गर्भातल्या शिवबापर्यंत ही आग जणू जन्माच्या आधीच पोचली. या पातशाहीचा अंत करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याची ईर्ष्या मनात घेऊन ते बाळ जन्माला आलं. ती मुळं या पूर्वीच्या घटनेत सापडतात. जिजाऊ म्हणतात शिवांना, तुझनी जमणू की जाग म्हणू ते आज कळे ना काही, तुझ गाते मी अंगाई. तुझनी जमणू की जाग म्हणू ते आज कळे ना काही, तुझ गाते रावण कंसा परियवन हे दुष्ट मातले भारी. रावण कंसा परियवन हे दुष्ट मातले भारी. राम कृष्ण बातूच होनी महाराज
रामायण अन महाभारता ग्रंथ गुरु मानी. म्हणू नको मज शिकवित नवती, म्हणू नको मज शिकवित नवती, यातील काही आई तुझ गाते मी अंगाई. बंधुभाव अन राष्ट्र प्रेम ते येथील लोकात. बंधुभाव अन राष्ट्र प्रेम ते येथील लोकात. कसे जागवू आज सोपतो याच चिंतनात. कसे जागवू आज सोपतो याच चिंतनात. हलवी दोरी तुला पाळणा, हलवी दोरी तुला पाळणा, सार्थकता देई तुझ गाते मी अंगाई. तुझ नीज म्हणू की जाग म्हणू, तुझ नीज म्हणू की जाग म्हणू, ते आज कळेना काही. तुझ गाते मी, तुझ गाते मी, तुझ गाते मी अंगाई. करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपली मराठी मायबोलीचे वेगवेगळे रंग आहेत आणि कोळी हे त्यातलं एक महत्त्वाचा गीताचा प्रकार आहे. कोळी गीताचं आपण जेव्हा नाव घेतो तेव्हा लता दिदींनी गायलेलं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला संगीत दिलेलं वादळ वारं सुटलेलं गाणं मला असं वाटतं सर्वांनाच इथे माहिती असेल, तर ते गाण्याचा मी एक प्रयत्न करते.